नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी सराव प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ येत असतात। तर मित्रांनो, आपण सध्या काय पाहतोय तर पोलीस भरतीसाठी म्हणजेच पोलीस भरतीच्या उर्वरित पेपरसाठी आणि पुढे होणाऱ्या 9000 पदांच्या पोलीस भरतीसाठी 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरमधील सराव प्रश्न पाहत आहोत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान या विषयाअंतर्गत चालू घडामोडींचे 2024 ला विचारले गेलेले प्रश्न पाहणार आहोत। या सर्व प्रश्नांचा फायदा आपल्याला मुंबई पोलीस, नागपूर कारागृह, पुणे कारागृह यांसारख्या जिल्ह्यांच्या पेपरला होईल। तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात आणि तुमचा पेपर अजून झाला नाहीये, मुंबई किंवा नागपूरला तुम्ही पेपर देणार आहात, त्याचबरोबर जर तुम्ही पुढच्या 9000 पदांच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या भरतीसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर यासारखी आणखी व्हिडिओ पाहून पुढे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 1, जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता मित्रांनो, दिवस महत्त्वाचा आहे का महत्त्वाचा आहे पुढे सांगतो। दरवर्षी 21 जूनला भारतामध्ये आणि जगामध्ये जागतिक योग दिन साजरा केला जातो, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, काय झालं होतं 2014 ला नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीपुढे हा प्रस्ताव मांडला होता की 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा आणि डिसेंबर 2014 ला संयुक्त राष्ट्रांनी त्याला मंजुरी दिली, युनायटेड नेशन्सनी त्याला मंजुरी दिली आणि त्यामुळेच 1 जून 2015 पासून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो। आता मित्रांनो, प्रश्न कोणते कोणते आहेत? मंजूर कधी झाला? डिसेंबर 2014 ला। पहिल्यांदा कधी साजरा केला गेला? प्रश्न येणार आहे की जागतिक योग दिवस सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? कधी? तर 21 जून 2015। ठीक आहे। आणि मित्रांनो, हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांपुढे कोणी मांडला होता? तर तो मांडला होता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। ठीक आहे, यावर प्रश्न येऊ शकतात। पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा नीलवंत, जलवंत, दमयंती आणि यापैकी नाही। आता सर्वांना माहित असेल की 2015 ला महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हणून कोणतं फुलपाखरू घोषित करण्यात आलं? तर ब्लू मॉर्मॉन। मग काही म्हटले असतील की या ठिकाणी पर्यायामध्ये तो पर्यायच नाहीये, ब्लू मॉर्मॉन कुठं दिसत नाहीये। तर मित्रांनो, काहीच वर्षापूर्वी फुलपाखरांचं मराठीमध्ये नामकरण करण्यात आलं किंवा नामांतर करण्यात आलं, ज्या अंतर्गत ब्लू मॉर्मॉनला मराठीमध्ये नीलवंत असं म्हटलं जातं। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असायला पाहिजे या ठिकाणी? महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं? नीलवंत। ठीक आहे, पर्याय 1। जर ब्लू मॉर्मॉन पर्यायामध्ये असेल तर काय सांगणार? ब्लू मॉर्मॉन। ठीक आहे। तर मित्रांनो, आणखी प्रश्न आहे की महाराष्ट्रातील कोणते गाव फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलं होतं? तर याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर काय आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली या गावाला फुलपाखरांचं गाव घोषित करण्यात आलेलं आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतीय हवाई दलाने गगनशक्ती 2024 हा युद्ध सराव कोठे घेतला? आता मित्रांनो, हा सराव महत्त्वाचा का आहे? कारण 2018 नंतर 2024 ला हा सराव घेतला गेलेला आहे आणि तो कुठे घेतला गेला? तर राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 पोखरण। ठीक आहे, राज्य विचारलं तर राजस्थान। आणि या पाठीमागे कधी झाला होता असं विचारलं तर 2018। ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? आता मित्रांनो, मिहान कुठे आहे? नागपूरमध्ये आहे। या ठिकाणी मिहान काय आहे? तर विशेष आर्थिक झोन आहे, म्हणजे सेज आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे। आणि या ठिकाणी मल्टी मॉडल आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि विमानतळ विकसित केले जात आहे, म्हणून हा प्रकल्प महत्त्वाचा आहे। म्हणजे आपलं उत्तर काय? मिहान कुठे आहे? तर नागपूरमध्ये आहे, पर्याय 4। प्रश्न क्रमांक 5, अंगारा A5 हे अवकाश रॉकेट कोणत्या देशाने विकसित केले आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपण आपल्या इंस्टाग्रामवर टाकलेला होता आणि जे काही उत्तर आलेले आहे त्यापैकी एकही उत्तर बरोबर आलेलं नाहीये। तर मित्रांनो, अंगारा A5 काय आहे? तर भारताकडे ज्याप्रमाणे PSLV आहेत, म्हणजे काय? तर अवकाशामध्ये उपग्रह सोडण्यासाठी वापरली जाणारी रॉकेट आहे, त्याचप्रमाणे अंगारा A5 हे देखील अंतराळामध्ये सोडण्यात येणारं रॉकेट आहे, ज्याची निर्मिती आहे ती रशियानं केलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 रशिया। परंतु इंस्टाग्रामवर काय झालेलं आहे? प्रत्येकाने याचं उत्तर काय दिलेलं आहे? युक्रेन दिलेलं आहे, सर्वांनी चुकवलेलं आहे। आणि जर तुम्हाला इंस्टाग्रामवर दररोज प्रश्न सोडवायचे आहेत तर काय करायचं? तर
डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचं. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना आणली आहे? आता मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांनी अशी योजना आहे ती 2021 ला आणली होती. कधी? 2021 ला. योजनेचं नाव काय होतं? डायल 112. आणि या योजनेअंतर्गत पोलीस कोणती हमी देत होते? तर फोन करणाऱ्या व्यक्तीला 7 मिनिटांच्या आत पोलिसांची मदत मिळेल अशी हमी दिली जात होती. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 डायल 112 नावाची योजना महाराष्ट्र पोलिसांनी आणली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? आता मित्रांनो, रिसेंटली जुलै महिन्यातील गोष्ट आहे. एक जुलै 2024 ला श्रीमती सुजाता सौनिक यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या अगोदर त्यांचे पती मनोज सौनिक हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते आणि आता त्यांनी काय केलेलं आहे तर महारेराचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू या पुलाची लांबी किती? आता मित्रांनो, याला अटल सेतू किंवा शिवडी नावाशेवा अटल सेतू तसेच ट्रान्स हार्बर लिंक रोड असं देखील म्हटलं जात आहे. तर हा काय करतोय तर दक्षिण मुंबईमध्ये असलेल्या शिवडी या ठिकाणाला नवी मुंबईमधील न्हावाशेवा या ठिकाणाशी जोडतोय आणि हे अंतर आहे 21.8 किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 21.8 किलोमीटर. कोणते ठिकाणे आहेत तर दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई. दक्षिण मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील न्हावाशेवा. ठीक आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला यासारखे आणखी 50 ते 100 प्रश्न दररोज सोडवायचे आहेत आणि ते देखील क्विज मार्फत, तर तुम्हाला काय करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज GS, मराठी व्याकरण आणि इतर विषयांचे 50 ते 100 प्रश्न अपलोड केले जातात आणि ते आपल्याला अगदी मोफत मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला क्विज मार्फत प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. प्रश्न क्रमांक 9, सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? आता मित्रांनो, सर्वांना याचं उत्तर माहीत असेल. देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आपल्याला कोणते कोणते माहीत असले पाहिजेत? कृषी मंत्री, आदिवासी कल्याण मंत्री, आदिवासी विकास मंत्री, त्याचबरोबर पर्यटन विकास मंत्री यांची नाव आपल्याला माहीत असली पाहिजेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, सारथी या महाराष्ट्रातील मराठा कुणबी मराठा गटातील समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाकरता काम करणाऱ्या संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे आहे? आता मित्रांनो, सारथी स्थापना कधी झाली? सारथीची स्थापना आहे ती 2018 ला झाली होती आणि याचं मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3. याचप्रमाणे आरटी, बार्टी यासारख्या योजना स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं देखील स्थापना आणि मुख्यालय पाहून ठेवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते चक्रीवादळ मे 2024 मध्ये बांगलादेश व पूर्व भारतात धडकले व नुकसान केले? आता मित्रांनो, मे महिन्याबद्दल प्रश्न आहे. आपण रिसेंटली देखील झालेलं वादळ पाहायचं आहे. तर मे महिन्यामध्ये रेमल नावाचं वादळ भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेलं होतं आणि यानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर रिसेंटली आताच याच महिन्यात आलेलं वादळ आहे कोणतं तर यागी वादळ आहे. यागी चक्रीवादळ जे दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये निर्माण झालं परंतु ते पुढे बंगालच्या उपसागराकडे आलं. त्या अगोदर त्यानं म्यानमारच्या किनाऱ्यावर धडकून मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. तर मित्रांनो, या यागी चक्रीवादळामुळे म्यानमारचं जे नुकसान झालं त्या नुकसानामध्ये मदत म्हणून भारताने ऑपरेशन सद्भाव सुरू केलेलं आहे. याबद्दल माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. काय काय लक्षात ठेवायचं आहे? यागी चक्रीवादळ कुठे आलं तर म्यानमारच्या किनाऱ्यावर धडकलं आणि त्याने म्यानमारचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि म्हणून म्यानमारला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन सद्भाव ही मोहीम राबवली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, विद्यमान राष्ट्रपती हे स्वतंत्र भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? आता मित्रांनो, भारत स्वतंत्र कधी झाला? 1947 आणि पहिले राष्ट्रपती कोण बनले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मित्रांनो, त्यानंतर आतापर्यंत एकूण किती राष्ट्रपती झालेले आहेत तर एकूण 15 राष्ट्रपती झालेले आहेत आणि 15वे कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1. ठीक आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या महिला आहेत ज्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत. या अगोदर प्रतिभाताई पाटील ह्या 2007 ते 2012 या कालावधीमध्ये राष्ट्रपती होणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला होत्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, विद्यमान पंतप्रधान हे स्वतंत्र भारताचे कितवे पंतप्रधान आहेत? आता मित्रांनो, या ठिकाणी काय पाहायचं आहे?
भारत स्वतंत्र कधी झाला? 1947. हां, आणि त्यानंतर किती लोकसभा झाल्या? तर 18 लोकसभा झाल्या. 18वी लोकसभा आता सुरू आहे. आणि मित्रांनो, सध्या पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी आहेत. परंतु या ठिकाणी मित्रांनो, 18 लोकसभा झाल्या असल्या तरी देखील काही व्यक्ती आहेत ते 2-2 वेळा पंतप्रधान बनलेले आहेत. आणि त्यामुळे काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी, व्यक्तिशः क्रम कितवा असेल पंतप्रधानांचा? तर 14वा. नरेंद्र मोदी हे भारताचे 14वे पंतप्रधान आहेत. कितवे? 14वे. ठीक आहे. व्यक्तिशः पाहायला गेलं तर, आणि टर्मनुसार पाहायला गेलं तर 18वी लोकसभा असल्यामुळे सध्या 18वे पंतप्रधान असायला हवे होते. ठीक आहे. परंतु कितवे आहेत? 14वे आहेत. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत, त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात, तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे, आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं, तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये जो खेळाडू फेमस आहे त्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. आता आमच्या जिल्ह्यामध्ये कोण फेमस होता? तर ज्याच्यावर चंदू चॅम्पियन हा चित्रपट बनलेला आहे तो खेळाडू. ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील पाहायचं आहे, त्यासोबतच भारतातील महत्त्वाचे खेळाडू पाहायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, अविनाश साबळे हा बीडमधील खेळाडू आहे, आणि हा कोणत्या खेळामध्ये खेळतो? तर स्टिपल चेज. म्हणजे काय? तर एक प्रकारची रनिंग स्पर्धा असते ज्यामध्ये अडथळ्यांना पार करून जायचं असतं. याला काय म्हणतात? स्टिपल चेज म्हणतात. आणि हा कशामधील आहे? तर ॲथलेटिक्स मधील आहे. म्हणजे आपण काय म्हणूया, अविनाश साबळे हा बीडमधील खेळाडू ॲथलेटिक्सशी संबंधित आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, त्यानं 2019 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 3000 मीटर स्टिपल चेज स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेलं होतं. त्यामुळे याच्यावर हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये जो खेळाडू फेमस आहे, जो ऑलिम्पिकला गेला, जो आशियाई खेळांमध्ये गेला, किंवा जो कॉमनवेल्थमध्ये खेळला, यासारखे खेळाडूंची नावं आणि त्यांची माहिती घेऊन ठेवा. प्रश्न क्रमांक 15. सचिन धस हा बीड जिल्ह्याचा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, सचिन धस हा भारताच्या अंडर 19 क्रिकेट टीमचा एक भाग आहे. हा एक खेळाडू आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 क्रिकेट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. पापनेश्वर हे शिवमंदिर कोठे आहे? आता मित्रांनो, हा प्रश्न आहे बीड जिल्ह्यासंबंधी, परंतु तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी पाहायचं आहे. मुंबईमध्ये कोणते महत्त्वाचे दैवत आहेत, कोणते महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहेत, त्याचबरोबर नागपूरमध्ये कोणती आहेत आणि पुण्यामध्ये कोणती आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, पापनेश्वर हे कुठे आहे? बीडमध्ये आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जी महत्त्वाची देवस्थानं आहेत, जसं की 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 11 मारुती, यांच्याबद्दल माहिती असली पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. हाथरस हे शहर कोणत्या राज्यात आहे? आता मित्रांनो, हाथरस हे शहर एखाद्या राज्यात असेल, पण प्रश्न का आलेला आहे? कारण या ठिकाणी काय झालं होतं, एक सत्संग भरली होती आणि यामध्ये दंगा उठल्यामुळे 121 लोकांचा मृत्यू झालेला होता, आणि त्यामुळे हे ठिकाण प्रसिद्धीस आलं किंवा नावारूपास आलं. आणि त्यामुळे या ठिकाणी हे कोणत्या राज्यातील आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणत्या राज्यामधलं आहे? तर उत्तर प्रदेशमधील आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, ऑपरेशन मुस्कान आहे ते सुरुवातीला 2014ला लॉन्च करण्यात आलं होतं. आणि कशासाठी लॉन्च करण्यात आलं होतं? तर जे काही मुलं मुली हरवली त्यांना शोधून काढणं आणि त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी हे ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेणे, यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आलं. त्याचबरोबर मित्रांनो, 2017ला याची 3री आवृत्ती सुरू झाली होती, ऑपरेशन मुस्कान 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भातील BNSSचा लॉंग फॉर्म काय आहे? आता मित्रांनो, 1 जुलै 2024ला भारतामध्ये 3 नवे कायदे लागू झाले, आणि त्या 3 नवे कायद्यापैकी एक आहे BNSS. म्हणजे काय?
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 2. तर मित्रांनो या BNSS न कोणत्या कायद्याची जागा घेतलेली आहे, तर भारताचा एक कायदा होता फौजदारी प्रक्रिया संहिता, या कायद्याची जागा घेतलेली आहे BNSS न, म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनं. त्याचबरोबर आपल्याला भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांच्याबद्दल माहिती असली पाहिजे. त्याबद्दल माहिती आपण इतर व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, या ठिकाणी सांगायची गरज नाहीये, सर्वांना पाठ झाला असेल. प्रश्न क्रमांक 20, समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही. आता मित्रांनो समृद्धी महामार्ग आहे तो एकूण 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे आणि याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो हा आहे तो नागपूरला मुंबईशी जोडतो आणि या दरम्यान एकूण 10 जिल्ह्यांमधून जातो. ते 10 जिल्हे कोणते आहेत, तर नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या 10 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातो. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी पहा कोणता जिल्हा असा आहे जो या मार्गामध्ये नाही. कोणता आहे, तर भंडारा. कारण हा कुठे आहे, नागपूरच्या पूर्वेला आहे. म्हणजे आता नागपूरकडून मुंबईकडे येताना म्हणजे पश्चिमेकडे येताना हा जिल्हा लागणार आहे का, नाही लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा रस्ता आहे किंवा रोड आहे शक्तिपीठ महामार्ग, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. हा शक्तिपीठ महामार्ग आहे तो एकूण 802 किलोमीटर लांबीचा आहे आणि हा नागपूरला गोव्याशी जोडतो आणि जाताना एकूण 12 जिल्ह्यांमधून जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, भारताचे वाणिज्य मंत्री कोण आहेत. मित्रांनो सध्या भारताचे वाणिज्य मंत्री कोण आहेत, पियुष गोयल, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. निर्मला सीतारामन कोण आहेत, भारताच्या अर्थमंत्री. प्रश्न क्रमांक 22, 2024 सालच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत. आता मित्रांनो ऑलिम्पिकला सुरुवात कधी झाली, 1896. ऑलिम्पिक दर किती वर्षांनी होतात, दर 4 वर्षांनी होतात. 2024ला कुठे पार पडल्या, आता झालेल्या स्पर्धा कुठे झाल्या, पॅरिसमध्ये. पॅरिस कुठे आहे, फ्रान्समध्ये, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता आणखी 4 वर्षानंतर म्हणजे 2028ला कुठे होतील, अमेरिकेतील लॉस एंजलिस. त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 2032ला कुठे होतील, ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या ठिकाणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत. मित्रांनो गौतम गंभीर, लक्षात ठेवा, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत. आता मित्रांनो पहा या ठिकाणी ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी कोण होते, रमेश बैस होते. हा प्रश्न जुलै महिन्यात आलेला होता 7 जुलैला. त्यावेळी कोण होते, तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत, CP राधाकृष्णन, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत. आता पुढे प्रश्न येईल, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनलेले CP राधाकृष्णन यांनी कोणाची जागा घेतली. कोणाची घेतली, रमेश बैस यांची घेतली. रमेश बैस यांनी कोणाची घेतली होती, भगतसिंग कोश्यारी यांची घेतली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आता मित्रांनो भारतरत्न सुरुवात कधी झाली, 1954ला. ठीक आहे. त्यानंतर आतापर्यंत खूप साऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर 2024ला हा पुरस्कार आहे तो 5 व्यक्तींना देण्यात आला. एक तर आहेत बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, दुसरे भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, त्याचबरोबर हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन आणि भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंह राव, तसेच चौधरी चरण सिंग या व्यक्तींना हा पुरस्कार 2024 मध्ये देण्यात आलेला आहे. मग त्यापैकी कोणाचं नाव पर्यायामध्ये आलेलं आहे, तर लालकृष्ण अडवाणी यांचं, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते. आता मित्रांनो 2024ला भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला असा प्रश्न येतो. कितवा प्रजासत्ताक दिन होता हा, तर 75वा प्रजासत्ताक दिन होता. आणि याचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते, तर फ्रान्सचे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारताच्या 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 27, 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? मित्रांनो, 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे ती चीनमधील हांगझो या ठिकाणी पार पडलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 हांगझो. तर मित्रांनो, आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात कधी झाली? तर 1951 ला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा किती वर्षांनी पार पडते? तर दर 4 वर्षांनी पार पडते. आणि पहिली क्रीडा स्पर्धा होती ती 1951 ला कोणत्या ठिकाणी पार पडली होती? तर भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता मित्रांनो, थॉमस कप आहे तो जागतिक पुरुष चॅम्पियनशिप आहे. कशा संबंधी? तर बॅडमिंटन संबंधी. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2. ठीक आहे. तर मित्रांनो, 2024 ची थॉमस कप स्पर्धा आहे ती चीनमध्ये पार पडली आणि चीनच या खेळाचा विजेता होता. ठीक आहे. 2024 चा थॉमस कप कोणी जिंकला? तर चीननं जिंकला. आणि फायनलमध्ये कोणते देश होते? तर चीन आणि इंडोनेशिया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नुकताच गुरुकुल सन्मान पुरस्कार मिळाला. ते कशाशी संबंधित आहेत? मित्रांनो, पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी वादक आहेत. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, त्यांना 1992 ला पद्मभूषण आणि 2000 साली पद्मविभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत. प्रश्न क्रमांक 30, अटल सेतू पूल कोणत्या 2 शहरांना जोडला गेला आहे? आता मित्रांनो, आताच उत्तर पाहिलं होतं. अटल सेतू पूल म्हणजेच शिवडी नावाशिवा अटल सेतू, किंवा ज्याला काय म्हणतो आपण ट्रान्स हार्बर लिंक रोड, हा काय करतो? तर दक्षिण मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील न्हावाशेवा या 2 ठिकाणांना जोडतो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असायला हवं? मुंबई आणि नवी मुंबई. म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 31, T20 क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला? आता मित्रांनो, T20 2024 कुठे झाला? ICC कडून घेतला जाणारी ही स्पर्धा आहे ती अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये पार पडली. आणि यामध्ये फायनलला कोण जिंकलं? तर भारत जिंकला. भारत हा प्रथम क्रमांकावर होता. आणि यामध्ये जो शेवटचा सामना झाला त्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आहे तो विराट कोहली आणि संपूर्ण मालिकावीराचा पुरस्कार आहे तो जसप्रीत बुमराह याला देण्यात आला. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ही स्पर्धा कुठे पार पडली असा प्रश्न येणार आहे पुढे. लक्षात ठेवा, कुठे पार पडली? अमेरिका आणि वेस्ट इंडिज. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील पहिली GI मानांकन मिळालेली वस्तू कोणती? आता मित्रांनो, GI मानांकन मिळालेली वस्तू म्हणजे काय? तर या ठिकाणी एखादी वस्तू एका विशिष्ट जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट ठिकाणी आढळून येते. इतर ठिकाणी ती सहसा उत्पादित केली जात नाही. तिला काय म्हणायचं? त्या भागातील विशेष वस्तू, आणि म्हणून त्या वस्तूला त्या भागासाठी GI टॅग दिला जातो. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे 2005 ला महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणच्या चादरीला GI मानांकन मिळालेलं होतं. हे महाराष्ट्रातील एखाद्या वस्तूला मिळालेलं पहिलं GI मानांकन होतं. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याच वर्षी 2005 लाच सोलापूरमधीलच टेरी टॉवेलला देखील GI मानांकन मिळालेलं होतं. म्हणजे पहिलं मानांकन कोणत्या जिल्ह्याला मिळालं असं आपण म्हणू शकतो? तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला पहिल्याच वर्षी म्हणजे 2005 ला 2 मानांकन मिळालेली होती. आणि मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती GI टॅग असलेल्या वस्तू आहेत? तर 34 आहेत. आणि त्यामध्ये सर्वात नवीन कोणते आहे? कोल्हापुरी चप्पल आहे. कोल्हापुरी चप्पलला 2018 ला GI मानांकन मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 33, सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज स्पर्धेत कोणत्या गावाची निवड झाली आहे? मित्रांनो, सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज या स्पर्धेमध्ये कोल्हापूरमधील पाटगाव या गावाची निवड झालेली आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. जर मित्रांनो प्रश्न आला की महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता, तर काय सांगणार? सिंधुदुर्ग. ठीक आहे ना. प्रश्न क्रमांक 34, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे उभारण्यात येत आहे? आता मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर विचारलेला आहे. तर मित्रांनो, हे कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर पुण्यातील रांजणगाव या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 रांजणगाव पुणे. तर मित्रांनो, जर विचारले की भारतातील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, तर भारतातील काय सांगणार? भारतातील पहिलं इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे जमशेदपूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. जमशेदपूर मधील आदित्यपूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 35, वर्ष 2023च्या 80व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला.
नाटू नाटू हे गाणे RRR या चित्रपटातील असून या गाण्याचे गायक कोण आहेत? आता मित्रांनो, हे गाणं लिहिलं कोणी आहे? तर हे गाणं लिहिलेलं आहे चंद्र बोस यांनी. आणि हे गायलं कोणी आहे? तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगंज यांनी गायलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2, कालभैरव आणि राहुल सिप्लीगंज यांनी हे गाणं गायलेलं आहे. तर मित्रांनो, चित्रपट कोणता आहे? RRR. त्याचबरोबर 95व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये देखील सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं म्हणून याला पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं गाणं का आहे? कारण याला ऑस्कर देखील मिळालेला आहे आणि गोल्डन ग्लोब देखील मिळालेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. देशात 2024च्या लोकसभा निवडणुका डॅश डॅश टप्प्यात आणि महाराष्ट्रात डॅश डॅश टप्प्यात पार पडल्या. आता मित्रांनो, 2024च्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका ह्या भारतामध्ये 7 टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये पार पडल्या. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 7-5. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली? आता मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती जन्म कधी झाला होता? तर 12 फेब्रुवारी 1824 ला जन्म झाला आणि 2023 मध्ये त्याला किती वर्ष झाली? मग 199 वर्ष झाली. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, 199. तर मित्रांनो, या ठिकाणी पुढे कोणता प्रश्न येईल? 2024 ला किती वर्ष झाली? किती झाली? 200 वर्ष झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? आर्य समाजाची स्थापना केली. आणि यांचं मूळ नाव देखील विचारलं जाऊ शकतं. काय होतं मूळ नाव? तर मूळशंकर अंबाशंकर तिवारी. लक्षात ठेवा, स्वामी दयानंद सरस्वती, मूळशंकर अंबाशंकर तिवारी. त्याचबरोबर त्यांनी 1875 ला मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 38. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंडळाने लंडनमधील कोणत्या संग्रहालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा का आहे? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 2024 मध्ये एकूण 350 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळेच इंग्लंडच्या लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयामध्ये असलेल्या वाघनख्या सातारा या ठिकाणी 7 महिन्यासाठी आणल्या गेलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठून आणल्या? तर व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कोठे मंजूर केला गेला आहे? आता मित्रांनो, ज्यांचा जन्म 1 जानेवारी 2009 नंतर झाला असेल त्या सर्वांना तंबाखू किंवा इतर धूम्रपान विषयक पदार्थ विकले जाणार नाहीत यासाठी न्यूझीलंड या देशाने कायदा केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 न्यूझीलंड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40. सर्व महानगरांतील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते आहे? आता मित्रांनो, केरळ हे राज्य असं पहिलं राज्य आहे ज्यानं गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यामध्ये त्यांनी ही मोहीम सुरुवातीला राबवलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणते गाव विकसित केले आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मधाचे गाव, फुलपाखरांचे गाव, पुस्तकांचे गाव आणि विविध प्रकारची गावं माहीत असली पाहिजेत. कारण यांना विशेष महत्त्व आहे म्हणूनच त्यांची नावं घोषित केली गेलेली आहेत. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये असलेलं मांघर या गावाला खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 मांघर. त्याचबरोबर मित्रांनो, महाबळेश्वर मधीलच भिलार या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे या प्रकारची गावं लक्षात ठेवा. त्याचबरोबर पारपोले आपण पाहिलं, सिंधुदुर्ग जिल्हा. कोणतं गाव आहे? तर फुलपाखरांचं गाव आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42. स्वच्छ मुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माइल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? आता मित्रांनो, महाराष्ट्राच्या स्वच्छ मुख अभियानांतर्गत लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचा स्माइल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4. ठीक आहे, सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 43. टिंबटिंब या शहराला 2023 चा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला. आता मित्रांनो,
2021ला आणि 2023ला महाराष्ट्रातील मुंबईला जागतिक ट्री सिटीचा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आणि या प्रकारचं निवडलं जाणारं भारतातील पहिलं शहर कोणतं असा प्रश्न आला तर हैदराबादला सर्वप्रथम हा पुरस्कार दिला गेला होता. कोणता? जागतिक ट्री सिटी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? आता मित्रांनो, आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्थापना 1 एप्रिल 1935. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? शक्तिकांत दास. ठीक आहे. सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आणि याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे. यावर प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 45, भारतीय सैन्याचे भूदल सध्याचे प्रमुख कोण आहेत? आता मित्रांनो, भारतीय भूदलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर नवीन निवडले गेलेले आहेत उपेंद्र द्विवेदी. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि त्यांनी जनरल मनोज पांडे यांची जागा घेतलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सध्या भारताचे CDS कोण आहेत असा प्रश्न येऊ शकतो. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत असा प्रश्न येऊ शकतो. तर कोण आहेत? तर सध्या अनिल चौहान हे भारताचे दुसरे CDS बनलेले आहेत. तर भारताचे पहिले CDS कोण असा प्रश्न आला तर काय सांगणार? जनरल बिपिन रावत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, G20 समिट 2024 कोठे होत आहे? आता मित्रांनो, G20चं मुख्यालय नाहीये आणि G20 समिट आहे त्याचं काय असतं तर दरवर्षी एक देश निवडला जातो आणि त्या देशामध्ये सर्व बैठका होतात. तर 2023ला कोणता होता? भारत होता. 2024ला ब्राझील, 2025ला साऊथ आफ्रिका असेल, दक्षिण आफ्रिका असेल आणि 2026ला अमेरिका असेल. ठीक आहे. त्यामुळे 2023ला ज्या बैठका झाल्या त्या सर्व कुठे झाल्या? भारतामध्ये झाल्या. आणि 2024ला ज्या होत आहेत त्या कुठे होत आहेत? तर ब्राझीलमध्ये होत आहेत. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ब्राझीलमधील प्रमुख शहरामध्ये म्हणजेच रिओ दी जेनेरो या ठिकाणी या बैठका होत आहेत. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण? आता मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत श्रीमती रश्मी शुक्ला. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. यांची जानेवारीमध्ये निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणते अँटी टँक मिसाईल भारताने निर्माण केलेले आहे? तर मित्रांनो, अँटी टँक गायडेड मिसाईल म्हणजे ATGM हे भारतानं नाग प्रणाली अंतर्गत विकसित केलेले आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. याचा काय उपयोग होतो? तर जे रणगाडे आहेत ते नष्ट करण्यासाठी यांचा उपयोग होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, इस्रोचे चेअरमन कोण आहेत? आता मित्रांनो, इस्रो स्थापना कधी झाली? 1959. या अगोदर संस्था कार्यरत होती परंतु स्थापना 1959 मानायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, सध्या जे चेअरमन आहेत ते कोण आहेत? डॉक्टर S सोमनाथ हे आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, इस्रोने विकसित केलेले पुष्पक हे काय आहे? आता मित्रांनो, आपण काय पाहिलं की आपण अवकाशात उपग्रह सोडतो, मानव सोडतो. ठीक आहे. तर ते सोडण्यासाठी काहीतरी वाहन लागतं. त्याला काय म्हणतो आपण? व्हेइकल म्हणतो. सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. भारतामध्ये कोणते कोणते आहेत? PSLV आहेत, GSLV आहेत. त्याच प्रकारचं नवीन पुष्पक हे भारताने विकसित केलेलं आहे. ते काय आहे? तर अवकाशामध्ये उपग्रह सोडण्याचं एक वाहन आहे. म्हणजे काय? सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल आहे. परंतु त्याचा वापर पुन्हा केला जाऊ शकतो. म्हणजे काय? ते रियुजेबल आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? रियुजेबल लॉन्च व्हेइकल म्हणजे RLV. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पुष्पक काय आहे? तर RLV आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न आहे त्यांच्यासाठी ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे. ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे त्याचबरोबर ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्या सर्वांना याचं उत्तर नक्की येईल. प्रश्न काय आहे? तर समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? बाळासाहेब ठाकरे, दीनदयाल उपाध्याय, सर्वपल्ली राधाकृष्णन की इंदिरा गांधी? तर मित्रांनो, याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत आणि त्यांच्याकडे पुरेसं साधन नाहीये तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.